बहुजन समाज पार्टीचे पॅनल क्रमांक 18चे उमेदवार यांचा प्रचाराला मोठा प्रतिसाद. उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 बहुजन पार्टीचे पॅनल क्रमांक 18चे उमेदवार निवेदिता विकास जाधव, खुशी प्रदीप राडे, शकुंतला सुरेश जगताप, भास्कर भानदास शिंगारे यांचा दारोदारी जाऊन प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच उमेदवार निवेदिता जाधव यांनी सांगितले की मतदार राजा आता जागृत झालेला आहे. तो सत्याच्या बाजूने साथ देईल. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही प्रभागात फिरत असताना तिथल्या समस्या सोडवत आहोत आणि सत्तेत आल्यानंतरही आम्ही ते नक्कीच सोडवून दाखवू व पॅनल क्रमांक 18 हा बहुजनांचा बालेकिल्ला आहे व बालेकिल्लाच राहील असे त्यांनी सांगितले आहे. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. तुम्ही बोलल्याप्रमाणे बालेकिल्ला हा निष्ठावंतांचा आहे आणि बालेकिल्ला हा बालेकिल्लाच राहील अशी आम्ही चारही उमेदवाराकडून ग्वाही देतो. कारण आमचा आजचा प्रचाराचा 4था दिवस आहे आणि प्रचार करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की खरोखरच आता मतदार जो आहे तो जागृत झालेला आहे आणि तो सत्याच्या बाजूने साथ देईल अशी आशा आम्हाला आहे. कारण लोक आता विचार करायला लागलेले आहेत आणि 4थ्याही दिवशी आम्ही खूप उत्साहात आहोत. कारण की काय की आम्ही पहिल्यांदा फिरत नाही आहोत. गेल्या 7 ते 8 वर्षापासून प्रत्येक एरियामध्ये फिरून तिथली समस्या जाणून आणि त्या समस्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि सत्तेत आल्यानंतर त्या 100% सोडवू एवढं आम्ही सांगू इच्छितो. नळ, गटार आणि रस्ता सगळ्यांना माहिती आहे आणि तो विषय घेऊन सगळेच जण बोलतात. खरोखरच ज्या लोकांनी 3-3 टर्म सत्ता भोगलेली आहे, उपभोगलेली आहे, ते फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी इथल्या लोकांना समजूच दिलं नाही की रस्ता कसा असतो, पाण्याच्या वेळी काय असतात, पाणी किती वेळा कसं आलं पाहिजे आणि जे लाईटचं आहे की रस्त्याचे लाईट कसे चालू असायला पाहिजे, कसा झगमगाट असायला पाहिजे हे आमच्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही. स्वतःचा विकास करण्यातच ते दंग राहिलेत. पण खरोखरच उल्हासनगरचा आणि बालेकिल्ल्याचा इतिहास राहिलेला आहे आणि तो इतिहास आम्ही पुन्हा घडवणार आहोत. इथल्या सगळ्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचा किती दिवसापासून चाललेला आहे. पण सत्तेत आल्यानंतर तो 100% होईल म्हणजे आधीही बोललेली आहे आणि आताही बोलते की त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. मतदारांना हेच आव्हान देईल की सत्याची साथ द्या, विश्वास ठेवा आणि परिवर्तन घडवा. कारण परिवर्तनाची खरोखरच गरज आहे. परिवर्तन झालं तरच विकास होईल, तेव्हाच उद्धार होईल आणि तेव्हाच ही सगळी परिस्थिती बदलेल.